वरती AUD ऑस्ट्रेलियन डॉलर वर्सेस US डॉलरचं चार्ट. ओके, आता यामध्ये आपलं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. तर पाहूया यामध्ये आजचा ट्रेड करण्याचा आपला प्लॅन कसा आहे. आता तुम्ही इथं पाहत असाल की मी इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन इथं ड्रॉ केलेले आहेत. आता इथं पाहताय की हा एक रेजिस्टन्स झोन आहे आणि हा एक सपोर्ट झोन आहे. ओके, आणि इथं बघताय की या प्रॉपर ट्रेंड लाईनला मार्केट वर्क करत आहे. ओके, इथून थोडासा फॅकआउट देऊन होईना वर गेले, परत इथून फॅकआउट होईना वर दिले. आणि आता यामध्ये विषय कसा झाला की ह्या ट्रेंड लाईनला इथून थोडंसं झूम इन करतो मी. ओके, हां, या ट्रेंड लाईनला तुम्ही इथं पाहताय की या ट्रेंड लाईनला इथून 4 आवर टाइम फ्रेमवरती प्रॉपर रिजेक्शन होताना इथं दिसून येत आहे. ओके, तर आता इथून रिजेक्शन घेतल्यानंतर आपला यामध्ये एक बेरी साईडला ट्रेड बनेल. आता या ट्रेडचं टार्गेट वगैरे सांगतो 4 आवर्सवरती. तर एस एल नेहमीप्रमाणे या स्विंगच्या ट्रेंड लाईनच्या वरती राहील आणि फर्स्ट ऑफ ऑल टार्गेट इथं खाली राहील. एस एल या स्विंगच्या वरती राहील इथं आणि फर्स्ट टार्गेट याच्या आसपास आपलं राहणार आहे. आणि अजून जर मोठं टार्गेट पाहिला गेलं तर स्विंगचं टार्गेट म्हणता येईल किंवा लॉंग पोझिशनल ट्रेडचं, तर हा एक मेजर सपोर्ट लेवल आहे. इथपर्यंत एक टार्गेट होऊ शकते. इथपर्यंत जर आपण हे कॅच केलं आणि इथपर्यंत पकडलं तर 1:1.45 इझिली इथं भेटून जाईल. तर आणि एंट्री एक्झिटचं मी तुम्हाला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथं दाखवतो. ओके, तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथं तुम्ही पाहत आहे की बऱ्याचदा इथं कन्सोल्टेशन झालेलं आहे. इथं सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट लेवल खूप स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. इथून बऱ्याचदा कन्सोल्टेशन करून वरच्या साईडला रिजेक्शन दिलं आहे. ओके, तर यामध्ये आपला ट्रेड कसा राहील आता तर एसएल या ट्रेंड लाईनच्या वरती इथंच असणार आहे आपल्या, त्यात काही विषय नाही. पण एंट्री प्रॉपर होणं यामध्ये महत्त्वाचं आहे. तर एंट्री प्रॉपर कशी घ्यायची आहे आपल्याला. एंट्री प्रॉपर घेण्यासाठी आता हा जो स्विंग आहे याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. आणि तुम्ही इथं जसं पाहताय की ही जी कॅन्डल आहे ना ती खाली ती क्लोज झालेली आहे. पण एंट्री आपण यामध्ये कधी घेणार आहे, एंट्री यामध्ये आपण रिट्रेसमेंटला घेऊ. अशी रिट्रेसमेंट आली तर एंट्री घेऊ. डायरेक्ट एंट्रीला काय यात घेण्याला काय पॉईंट नाही, कारण कन्सोल्टेशन जो आहे बऱ्याचदा रिव्हर्स झालेलं, थोडंसं खाली आपली एंट्री होऊन रिव्हर्स होऊ शकते. त्यामुळं हा AUD जर इथून असं रिजेक्शन घेत पडला तर यामध्ये आपली एंट्री होऊ शकते. तर फिबोनाची सुद्धा आपण लावून पाहू. इथं फिबोनाची सुद्धा वरून लावून पाहू. फिबोनाची लेवल पाहिली तर या लेवलपासून बघताय की तसं थोडंच कन्सोल्टेट झाल्या पडलेलं आहे. फिबोनाची लेवल सुद्धा प्रॉपर इथं आहे. ओके, रिजेक्शनसाठी आता ते एवढ्यावर नाही येऊ नाही शकत आहे मार्केट. ओके, कदाचित रिव्हर्स सुद्धा होऊ शकते. ही लेवल महत्त्वाची असल्यामुळे स्विंगसाठी, त्याच्यामुळे या ट्रेडमध्ये प्रॉपर याच्या खाली असा रिट्रेसमेंटचा वेट करणंच बरं आहे. तर पाहू या ट्रेडमध्ये काय होतं. जसं ॲनालिसिसमध्ये आपण शेअर केलं होतं की USD कॅडमध्ये आपण USD AUD मध्ये आपण रिट्रेसमेंटला एंट्री घेणार आहे. तर आता प्रॉपर अशा प्रकारे आपल्या पद्धतीने रिट्रेसमेंट होता आलेलं आहे. EMI रिजेक्शन घेतलेलं आहे. इथं रेजिस्टन्स फेस केलेला आहे. ओके, तर आता एंट्री आपली कुठे असणार आहे. आता एंट्री तुम्ही पाहताय की 65,340ला इथं एंट्री राहील. एसएल आपला इथं असणार आहे या स्विंगच्या वरती आणि टार्गेट हे असणार आहे इथपर्यंत. ओके, तर टार्गेट आणि किती सांगतो, टार्गेट आपला असणार आहे $1.25 आणि एसएल असणार $1, म्हणजे 1:1.25 आपलं रिस्क रिवॉर्ड रेट असणार. तर एक्झिक्युशन नंतर पाहूया या ट्रेडमध्ये काय होते. तर मित्रांनो, आपण जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये अनालिसिस शेअर केलेलं आहे की AUD मध्ये आपली कुठे एंट्री आणि एक्झिट राहणार आहे, टार्गेट काय राहणार आहे, स्टॉपलॉस काय राहणार आहे. आता त्या पद्धतीने तुम्ही जी इथं पाहताय की आपण काय म्हणलेलं की इथं डाऊन ट्रेंडची सुरुवात झालेली आहे. ओके, डाऊन ट्रेंडची सुरुवात झालेली आहे आणि हा जो सपोर्ट लेवल आहे त्याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग आणि अशी रिट्रेसमेंट आली की आपण एंट्री घेणार. तुम्ही तर पाहता की प्रॉपर इथे एंट्री सुद्धा लावलेली आहे, पण प्राइस तिथपर्यंत आलेली नाही. मग आता बऱ्याच जणांना असं वाटणार की मग इथं सपोर्ट झोन आहे, बाईंगला एंट्री का घेतली नाही. तर बाईंगला एंट्री न घेण्याचं एक मेजर रिझन देतो. ओके, मेजर रिझन देतो. तर तुम्ही पाहिला गेलं तर हा इथून पाहताय की स्विंग बनवत एक अप ट्रेंड चाललेला आहे. काय अप ट्रेंड चाललेला आहे. इथं बऱ्याच वेळच्या कन्सोल्टेशन नंतर या कॅन्डलने इथं ब्रेकआउट दिल्यानंतर पुन्हा एक अप ट्रेंड सुरू झाला आणि जी ट्रेंड लाईन दिसत आहे त्याला रिजेक्शन घेतलं. ओके, ट्रेंड लाईनला रिजेक्शन घेऊन बराच वेळ इथं साईडवेज राहिल्यानंतर या कॅन्डलने इथं क्लोजिंग दिला आणि डाऊन ट्रेंड सुरू झाला. आता अशात सांगा की इथून अप ट्रेंडला सुरुवात झाली. ओके, अप ट्रेंडला सुरुवात झाली, प्रॉपर ट्रेंड लाईनला त्याने रिजेक्शन घेऊन इथं डाऊन ट्रेंड सुरू केला. तर अशा डाऊन ट्रेंडमध्ये मी बुलिश साईडचा विचार कसा करू शकतो. कधी कधी एक वेळ आपल्या हातातनं ट्रेड सोडून देण्याला सुद्धा एक प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणलं जातं की एखादा ट्रेड अवॉइड करणं. ओके, आता बरेच जण इथं बाईंग मध्ये घुसले असते, झाले असतं प्रॉफिट, पण मी नाही घुसलो कारण काय झालं, एक डाऊन ट्रेंडची सुरुवात झाली. आता इथं पाहिलं गेलं तर एक बेरिश फ्लॅग सुद्धा असा पॅटर्न सुद्धा होतोय. ओके, आणि एखादा स्विंग जोपर्यंत बनत नाही बाईंग किंवा सेलिंग साईडला तोपर्यंत कंपन करू शकत नाही. तर बघा किती पटपट मार्केट पडलेलं आहे. आता यातून अंदाज कसा लावणार वाढेल का पडेल. जर पडायचं असतं तर त्याने रिट्रेसमेंट दिली असती. ओके, रिट्रेसमेंट दिली असते आणि मग आपण त्यामध्ये एंट्री घेणार होतो.
सेलिंग साईडला कन्फर्म होतं की रिट्रेसमेंट नंतर एंट्री, पण बाईंग साईडला एंट्री बनत नाही, कारण इथं रेजिस्टन्स झोन आहेत आणि डाऊन ट्रेंड सध्या सुरू आहे. आता इथं प्रॉपर अप ट्रेंडची जोपर्यंत प्रॉपर अप ट्रेंड येत नाही तोपर्यंत बाईंग मध्ये एंट्री होत नाही. आता प्रॉपर बाईंग मध्ये अप ट्रेंड कधी येणार, तर तुम्हाला 4 तासाची आम्ही टाइम फ्रेम वरती दाखवतो की प्रॉपर बाईंग साईडला एंट्री कधी होईल. ओके, बाईंग साईडला आता बाईंग साईडला एंट्री घ्यायची म्हणली तर ही जी कॅन्डल पाहत आहे 4 आवर्स वरती, ही जी रेड कॅन्डल आहे ज्याने ह्या 4 आवर टाइम फ्रेम वरती इथं थोडंसं झूम आउट करतो, रिजेक्शन घेतलेलं आहे इथं. ओके, इथं रिजेक्शन घेतलेलं आहे. आता प्रॉपर एंट्री कुठे होणार, या ट्रेंड लाईनच्या वरती 4 आवरची एखाद्या कॅन्डलचं क्लोजिंग, रिट्रेसमेंट, मग इथं मोठं टार्गेट भेटेल तरच बाईंग साईडला शुअरिटी सध्याला. नाहीतर बाईंग साईडला शुअरिटी नाही, त्यातनं आपल्याला स्कॅपचा ट्रेड त्यामध्ये भेटला असता, पण आपण डायरेक्शनल न जातो कधी पण. आता डायरेक्शनल न जातो म्हणजे काय म्हणायचंय, थोडक्यात दाखवतो. आपण डायरेक्शनल ट्रेड न जातो. आता इथं डाऊन ट्रेंडची सुरुवात झालेली होती. आता ज्या अर्थाने ते पडले तसंच वाढत चालेल, नाही कोणता सिंग बनवलाय ना कोणता हे बनवलाय, प्रॉपर रिट्रेसमेंट झाली वगैरे काहीच इथं प्रॉपर दिसत नाही. हा एक साईडवेज झोन होता आणि या साईडवेज झोन मध्ये बाईंगसाठी एंट्री घेणं पॉसिबल नव्हतं, कारण आपला हा जो करन्सी पेअर आहे तो रिट्रेसमेंट घेऊन परत पडू शकत होता, त्यामुळे बाईंग साईडला शुअरिटी नव्हती. आता बाईंग साईडला जायचं असेल तर याच्यावरती असं रिट्रेसमेंट वगैरे केली तरच. ओके, रिट्रेसमेंट ट्रेंड लाईनच्या वरती केली तर. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला 4 आवर टाइम फ्रेम वरती दाखवतो की ट्रेंड सुद्धा निगेटिव्ह आहे. ओके, ट्रेंड सुद्धा निगेटिव्ह आहे. जर मित्रांनो प्रॉपर 4 आवरच्या टाइम फ्रेम वरती गेला तर तुम्ही इथं पाहू शकताय की एक एम पॅटर्न दिसतोय. ओके, एम पॅटर्न दिसतोय, त्याच्यानंतर इथं रिजेक्शन येतंय, इथं पण रिजेक्शन घेतलं होतं. तर अशा प्रकारे हा बेरिश ट्रेंड होतात आणि इथं बघताय की तुम्ही पाहताय इथं थोडंसं कन्सोलिडेशन पडलं, इथं कदाचित इथं याला रिट्रेसमेंट घेऊन हे मार्केट पडू शकते. त्याच्यामुळे बाईंग साईडला जायला सध्याला शुअरिटी नाही, त्याच्यामुळे आपण बाईंग साईडला इथे ट्रेड केला नाही, भले ऑपॉर्च्युनिटी दिसू द्या. ओके, आता बाईंग साईडचा ट्रेड याच्यावरती बनेल, ते पण असं थोडंसं रिट्रेसमेंट वगैरे झाली तर, नाहीतर सध्याला त्याचा ट्रेंड तर डाऊनच आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे अनालिसिस शेअर केलं आहे ज्यामध्ये आपण ट्रेड घेतलेला नाही, तर ट्रेड अवॉइड करणं ही सध्या एक प्रोफेशनल ट्रेडरची कला असते. का तर एखाद्या भंगार ट्रेडमध्ये घुसून लॉस करून घेण्यापेक्षा न ट्रेड केलेला बरा. आता यामध्ये आपल्याला आपली सायकोलॉजी काय सांगत होती की आपल्याला डाऊन ट्रेंडला ट्रेड घ्यायचा आहे, अप साईडला जायचं म्हटलं तर थोडीशी रिस्की ट्रेड आहे. ट्रेड झालाय आता, म्हणजे ज्याच्यानुसार त्या सपोर्टनुसार ट्रेड रिव्हर्स झालाय, पण तो एक साईडवेज झोन होता, त्यामुळे बाईंग साईडला एंट्री घेणं मला तर काय पटलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी ट्रेड अवॉइड केला. ओके, तर मित्रांनो असेच अनालिसिसच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अनालिसिस सांगत जाईल ज्यामध्ये तुमची सायकोलॉजी व्यवस्थित प्रकारे बिल्ड होईल आणि तुम्ही सुद्धा तुमचं व्यवस्थित अनालिसिस करू शकाल. ओके, तर थोड्या दिवसात आपण आपला एक फॉरेक्स मार्केटचा कोर्स लॉन्च करणार आहे. 500 सबस्क्रायबर झाल्यावर त्याच कोर्ससोबत तुम्हाला 5 फॉरेक्स मार्केटच्या स्ट्रॅटेजीज मिळतील ज्याची ॲक्युरेसी 90% आहे आणि स्मार्ट मनीचे कन्सेप्ट वगैरे तुम्हाला त्यामध्ये क्लिअर केले जातील. तर भेटूया पुढच्याच अशा अनालिसिस.